खरोखर असा सन्मान आपल्याला माहीत असावा. हा त्यांनी इतिहास आपल्याला मार्गदर्शन करत राहील अशी त्या रेजिमेंटच्या पाठीमागचा उद्देश काय होता आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्या माध्यमातून आवाज नाश्ता पोहे इडली आणि काय होते गुढी वडा काय मग वडा खाल्लाय की सगळ्यांनी जय भीम. मी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना वंदन करतो, या भारत भूला वंदन करतो आणि तुम्हा मला बोलण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या भारतीय संविधानाला वंदन करतो. मी विशाल चंदन शिवे आपल्या सर्वांचे लाडके माझे वडील दौलतराव चंदन शिवे यांचा मुलगा. आज आपली 17वी बटालियन महार रेजिमेंटच्या 48व्या वर्धापन दिन व स्नेह संमेलनाचे औचित्य साधून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असेल ही पुण्यनगरी म्हणजेच पुणे शहर आणि या पुणे शहराच्या नजीकच असलेले भीमा कोरेगाव किंवा कोरेगाव भीमा आपण असं ओळखतो. भीमा कोरेगाव म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवतं 1 जानेवारी 1818 महायुद्ध ते रणसंग्राम. तर आपण सर्व इतिहास या विषयाबद्दल जाणून आहात, परंतु इतिहास या शब्दाचा खरा अर्थ काय हे आपण प्रथमतः जाणून घेतलं पाहिजे. खरं तर इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत, क्रमबद्ध आणि साधारण मांडणी. संत ज्ञानेश्वर म्हणतात, न करावे ते तरी असंभाव्यमय तरी चिंतू नये ते विचारी दयाची नव्हती. म्हणजे काय तर ज्या माणसाची बुद्धी अशी भ्रष्ट झाली आहे तो जे नको ते करायला तेच करतो, मनात अज्ञानरूपी अनुचित गोष्टी धरून बसतो आणि त्याचा विचार सुद्धा करू नये अशा वाईट गोष्टींचं सतत चिंतन करत राहतो. हा सत्य की फक्त 1 जानेवारीचा दिवस आला की गिळे झेंडे घ्यायचे आणि शौर्यदी म्हणायचं जय भीम जय भीमचे नारे लावत भीमा कोरेगावला पोहोचायचे. मी याआधी आपल्याविषयी जाणून बोललो. आपण सर्वांनी या युद्धामध्ये संशोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने युद्धाचा इतिहास जगासमोर मांडला. त्यातून काही खरा आणि काही खोटा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला. तरी एक छान कुठलं तरी ते 28,000 पेशवे आणि 500 महाराष्ट्र बोलले. त्या बाबत मी बोलण्यासाठी आलो या ठिकाणी. तर 500 महार सैनिक आणि 28,000 पेशवे यांच्या भीमा नदीच्या काठी युद्ध झाले आणि त्या घरात 500 म्हणलं घाबरू नका. तुमच्या समोर बोलणार मी विशाल चंद्र शिवे पण महार. माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर पण दोनदा आणि कौशल महार मंत्री सेवन आहे. पण मी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारे छोटासा सैनिक आहे. मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांमध्ये विभागले. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले अशा तुकड्यांमध्ये कमकुवत साम्राज्य होते. ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदोर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करारावर तह करून त्याच्या संस्थानात, परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यात जोडला. त्यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिशांविरुद्ध सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे चार्ल्स बॉर्डर व जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली होते आणि ते पेशव्यांचा पाठ जाते व तेथे राज्य राहते. म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितले आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितले. दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठला ते दोन पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे झाले आणि कर्नल स्मिथ यांच्यावर हल्ला करण्याच्या भीतीने पुन्हा पुण्याकडे वळले. इसवी सन डिसेंबर 1817 अखेरीस कर्नल कोरेगाव भीमा या गावात. यात मी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबद्दल बोलतोय. तर याचं कारण असं आहे की तिसरं अँग्लो मराठा युद्ध जे महार सैनिक बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचा भाग होते आणि ते सुद्धा त्या लढाईत सामील होते. 20,000 ढोलकर, 8,000 फायटर सतत तैनात असे. कंपनीच्या सरकारच्या सैन्याने हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी 600 सैनिकांच्या 3 तुकड्या तैनात असतात. या सैनिकात अरब गुन्हे वापर केला जातात. भाडोत्री सैनिक जसे पिंडारी सुद्धा भाडोत्री पद्धतीचे सैनिक त्या ठिकाणी त्यांनी केले होते. पैकी त्र्यंबकजी टेंडे हे कोरेगावमध्ये प्रत्यक्ष सहभागी होते. तर अन्य जवळच्या फुलसेना म्हणजे आताचे फुलगाव येते. महाराष्ट्रात सुमारे 500 सैनिक. गुजरात
मीना, मुस्लिम, अहीर, मोगल, पठाण, बलोची, ब्राह्मण, राजपूत आणि हिंदुस्थानी एवढे सगळे अध्यापक यामध्ये सामील होते या ठिकाणी केले. आता लढाई कशी कुठे झाली तर पेशवा बाजीराव दुसरा न दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कोरेगाव जवळ येऊन उतरला. तेथे टेकडीवरून त्याला पेशवांचा प्रचंड होता विमान. दुसऱ्या बाजूने मराठ्यांची तोफा मारा सुरू केला. मराठ्यांची तोफा 2 जानेवारी 1818 रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोहोचला. त्याच दिवशी डॉक्टर स्टॉल्टन हा जखमी झालेले जो वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं. 500 महार सैनिक आणि सरबती अवंत सगळे जाती धर्म त्या ठिकाणी होते. म्हणजे आपण वाटतं सुद्धा येतात नाही का सन्माननीय अतिथी शत्रूंच्यासाठी धडपड करतो. आज आम्ही निवृत्त झालो असलो तरी आमच्या रक्तातील सैनिकांची शिस्त, देशप्रेम आणि आपल्या रेजिमेंटलची निष्ठा आजही जिवंत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने कुमारी तन्वी आणि चिरंजीव विशाल यांच्या व्याख्यानातून आपल्या रेजिमेंटचा आणि भीमा कोरेगावचा गौरवशाली इतिहास आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचं आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या समित्या शिस्तीला अनुसरून अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्याबद्दल सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार. शेवटी आजच्या या मंगलप्रसंगी मी आपल्या रेजिमेंटच्या सर्व वीर शैलांना विनम्र अभिवादन करतो, ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च योगदान दिले. चला जुन्या आठवणींना उजाळा करूया आणि आपल्या स्वतःच्या रचनेचा हा सोहळा अभूतपूर्व करूया. तुम्हा सर्वांना खूप धन्यवाद सर. आपल्या अभिप्रायाला आम्हाला खूप वेळ आहे आणि आपलं मनपूर्वक अभिनंदन करू. आता आपला जो कार्यक्रम आहे ते कटिंग आहे. त्यांना आता पडले आपण साजरे करणं लहान नाही, पुस्तक नाही आणि आपल्या युद्धात लेखले आहे तर त्या लेखनीचा अवसर आपण आहे. आता हे दुसरा व्यवसाय इथे उपस्थित झाले आहे. काही कागदपत्रे बाहेर गेलेले आहेत आणि ते इथे आलेले त्यांचं उत्सव कमिटीच्या वतीने आणि संपूर्ण 17 मार्चच्या निर्णयाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. आणि ते स्वागत करण्यासाठी आदरणीय आमच्या युनिटचे मानेसर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मानेसर मानेसर आपल्याला साहेबांचं स्वागत करायचं आहे. जय हिंद. नमो सर. त्यांनी आज शेअरवरती बसण्यासाठी 17 मार्चचा 48वा बर्थडे रॅली आपण इथे साजरी करत आहोत. या रॅलीला ज्यांनी आपल्या संस्थानाचा वेळ काढून आणि सरदार साहेब आहे. सरदार सर्व आता जे रिटायर झालेले आहेत सरदार सरांनी या ठिकाणी किरण गिरासर आपण एक विनंती करतो आपल्याला समोर बोलवलं आता Happy birthday to you. Happy birthday
सर्वांनी मिळून प्रयत्न करण्यात येत आहे. एक आमच्यातर्फे छोटीशी आमच्या लोकांना 17 महारेजिमेंटच्या 48 जोरदार जोरदार उद्या 17 महाराजी 17 महाराजी 17 महाराजी आमच्या कार्यालयाची पोटपोट केली आहे त्याबद्दल सर्व मान्यवरांना मी पूर्वक अभिनंदन करतो.
1 तारखेला बनवतो. मागच्या वर्षी आम्ही औरंगाबादला बनवला होता. यावर्षी नांदेड इथं आयोजित केलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो, याच्यामध्ये 17 मार्च सर्व सैनिक, महिला परिवार आणि सर्वांना तिथं नांदेडला यावं अशी मी संघटनेतर्फे एक विनंती करतो. ज्याप्रमाणे इथं आपण प्रोग्राम आयोजित केला आणि एकत्रित केला, त्याचप्रमाणे नांदेडला सुद्धा आपण अशाच प्रकारे कार्यक्रम करू आणि सर्वजण येसाल अशी मी आपल्याकडून आशा बाळगतो. आणि सहयोगाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. जय भीम, जय हिंद, जय भारत. यानंतर जर पहिलं संघटन, मेळावं संघटन कोणतं असेल तर ते समता सैनिक दल 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले दल आहे. आणि या दलाचा आपण प्रत्येक घरी, बाबासाहेबांचे एक आदेशित होता, गाव तिथं विहार आणि घर तिथं सैनिक होणं गरजेचं आहे. आम्ही महाराजांचे सैनिक झालो, परंतु समता सैनिक दलामध्ये का आपण येत नाही, खूप मोठी शोकांतिका वाटते. येणाऱ्या 27 मार्चला, 20 मार्च 2027ला आपण समता सैनिक दलाचा 100वा वर्धापन दिवस महाराष्ट्रात साजरी करणार आहोत. आणि त्या 100व्या वर्धापन दिनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण 1 लाख सैनिक बनवण्याचा त्यांचा मानस आहे. समता सैनिक दलामध्ये सैनिक बनण्यासाठी काय करायचं नाही, फक्त आपण तन मन धन आणि थोडासा वेळ देणे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण तो वेळ द्याल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आता आमचे मुलं आहेत, आम्ही तर हा सैनिकामध्ये येणं खूप अवघड गोष्ट होईल, पण आपल्या मुलांना ज्यांची 18 वर्षे, आम्ही 18 वर्षाच्या पुढं ज्यांची उंमर आहे, त्यांनी प्रत्येकाने समता सैनिक दलाचा सैनिक बनणं खूप गरजेचं आहे. राजानो, येणारा काळ खूप भयानक असेल आणि या काळाला संघर्ष आणि बरोबर संघर्ष करायचा असेल, त्याला तुम्ही संकोचपणे जर सामोरे जायचं असेल तर आपल्या घरी आपण जर आम्ही माझे सैनिक आहोत तर आमचे मुलं कुठं सैनिक झालेले आहेत. आज मी या स्टेजवरून आव्हान करतो आपल्या सर्वांना की आम्ही माझे सैनिक झालो, पण समता सैनिक दलाचा सैनिक होणं खूप गरजेचं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे संरक्षण उपाध्यक्ष आदरणीय पी.एस. ढोबळे साहेब येणार होते. काल आपल्याला सर्वांना यादच आहे की मुंबईमध्ये सर्व फौज की मुंबई या ठिकाणी उपवर्गीकरणाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच संघटना तिथे जमलेल्या होत्या आणि त्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ढोबळे साहेब असल्यामुळे ते इथे येऊ शकणे आनंद हवे आहेत. परंतु त्यांचाही संदेश तुम्हाला आहे, यशस्वी माजी सैनिक संघ चिपळूण रत्नागिरी महाराष्ट्र, यशस्वी माजी सैनिक संघ बुलढाणा आणि संपूर्ण भारतातील समता सैनिक दलाकडून आणि आंबेडकर परिवाराकडून आपल्याला या मंगल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद बाबासाहेब. यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आदरणीय रामराजी पवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आभार प्रदर्शन झाल्यानंतर आपण सर्वांना उठून जर महागान होईल आणि महागान झाल्यानंतर हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करण्यात येईल तरी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन रामराजी पवार करत आहेत. आवाज येत नाही आहे. येतोय. चला, आज आपला 17 महार युनिटचा 48वा स्थापना दिवस स्नेहसंमेलन आपण इथं मनवतोय. तरी सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, सर्व मित्र आणि परिवार आलेले त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या आभार प्रदर्शन म्हणजे एक कृतज्ञता व्यक्त करणे ही आपल्या संस्कृतीची आणि शेवटी देवता परिवाराची सुंदर अशी परंपरा आहे. आज 17 महार रेजिमेंटच्या 48व्या स्थापना दिवसाची स्नेहसंमेलन आणि काल आपण गेट टुगेदर केलं असे महत्त्वाचे भव्य आयोजन अत्यंत उत्साहात आपण शिस्तीत संपन्न केलं. या मंगल प्रसंगी कार्यक्रमाचे अधिकृत आभार मानणे हे माझे परमभाग्य समजतो. प्रभुमती तिथी मान्यवरांचे आभार आपल्याला जरुरी करणे. 17 महारचे जे आपले
मेजर हर्षद बोराडे साहेब आले नाही, पण त्यांनी आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी भेटवस्तू म्हणून एक किचन मिळालेले सगळ्यांना ते दिलेले, त्यांचंही आपण शब्दसुद्धाने आभार व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र उपसंचालक प्रशासन पुणे मेजर डॉक्टर किरपरकर मॅडम आपल्याला त्यांच्या कामात वेळ काढून आपल्याला मूल्यवान उपस्थिती त्यांनी दिलीबद्दल त्यांना पण आभार व्यक्त करतो. तसेच आपले माननीय ऑर्डिनरी कॅप्टन बाबू कोळके साहेब, तसेच त्याच्यासोबत त्यांची आलेली टीम सुलतान मेजर पोपट अल्ला, सुलतान मेजर संतोष वानखेडे साहेब, ऑर्डिनरी कॅप्टन सुभाष कंका साहेब, ऑर्डिनरी कॅप्टन प्रल्हाद बनसोडे साहेब, आयुष्यमान भूतान चव्हाण साहेब, तसेच आयुष्यमान गोरखनाथ गायकवाड साहेब यांचं आपल्या 17 महाराष्ट्र योजनातर्फे विशेष आभार व्यक्त करतो. तसेच आमचे मार्गदर्शक मंडळ जे आहेत, आम्हास वेळोवेळी योग्य दिशा दाखवणारे आमचे मार्गदर्शक माननीय सुभेदार गजानन गवई साहेब, तसेच सुभेदार गुलाब मस्के साहेब यांचं आम्ही मनापासून आभार मानतो. तसेच 17 मार्चचा इतिहास ज्यांनी आपल्याला सांगितला, तन्वी भिसे यांनी चांगल्या प्रकारे आपला 17 मार्चचा गौरव आपल्यासमोर उत्कृष्टपणे मांडला, त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक आणि आभार मानतो. तसेच आपले चिरंजीव विशाल चंदन शिले यांनी भीमा कोरेगावचा इतिहास चांगल्या प्रकारे आपल्यासमोर मांडला आणि आपल्याला ही ओळख करून दिली की कशा पद्धतीने 500 शूरवीर यांनी कशी लढाई केली, काय केलं यांनी चांगल्या प्रकारे इतिहास मांडला. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करतो. मनोगत व्यक्त करणारे मान्यवर गजानन साहेब गवई साहेब, तसेच आपले गायकवाड साहेब यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करतो. कलावंतमध्ये सूत्रसंचालन करणारे तुळशीराम गायकवाड सर, तसेच रमेश वाघमारे साहेब यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच संगीत खुर्चीच्या स्थितीला शिस्तबद्धपणे संचालन करणारे आयुष्यमान विनोद भोसले मेजर आणि गंगाराम वाघमारे सर, अंगावर रोमांच उभे करणारे महाराग सादर करणारे, तसे आपले दिग्गज चंदन मेजर आणि सुभाष गायकवाड मेजर यांचा आपण आधीच आभार मानतो, कारण महाराग हे माझं संपर्कात ते बंदी म्हणतो. स्नेह संमेलन सहभाग सांस्कृतिक कार्यक्रम आणि आपल्या दिवशी संमेलन पराखाना उत्साह वाढवणाऱ्या सर्व विविध लहान मुले मुली आणि संपूर्ण सेवानिवृत्त परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आयुष्यमान भरत सकट मेजर, तसेच आयुष्यमान काशीनाथ भिशे मेजर, तसेच विनोद भोसले मेजर आणि किरण खिलारे मेजर यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शिवाजी महासैनिक लॉन्स घोरपडी आपल्याला हक्काची जागा आणि उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापन आणि कर्मचारी वर्गाचे आपण मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटी अप्रत्यक्षपणे हा 48वा स्थापना दिवस यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व आजी माजी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे, आयोजक, सेवनटीन, माजी सैनिक संघ यांच्यातर्फे पुन्हा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. Margot, Shuru, cut!
मातृभूमि सेवा हित करते, मातृभूमि सेवा हित करते, हम हरदम कर सम सम सम। वीर भारत के बालक हम, है महान सैनिक हम। चाहे पड़ रही धूप खड़ी हो, बरसाती लग रही जड़ी हो, आंधी या तूफान उठाओ, चमक पड़े बिजली चम चम चम। वीर भारत के बालक हम, है महान सैनिक हम। तू भी काल न छोड़े हम, धर्म समूह ना मोड़े हम। तो भी काल न छोड़े हम, धर्म समूह ना मोड़े हम। कठिनाई से कभी न डरते, कठिनाई से कभी न डरते, आगे बढ़ते कदम कदम। पर नारी माँ बहन हमारी, उनकी रक्षा के प्रणधारी। तजे कुसंगत संगत प्यारी, भर सहन साथी हम। फैशन त्याग सादगी लावे, व्यसनों को हम दूर भगावे। फैशन त्याग सादगी लावे, व्यसनों को हम दूर भगावे। सैनिक रमते राम जतावे, सैनिक रमते राम जतावे। हृदय मानवता हम, वीर भारत के बालक हम, है महान सैनिक हम। विद्या धारण दे हमारा, जन सेवा संकल्प हमारा। ब्रह्मचार्य से नित नित रहकर, रहे सत्य पर दृढ़ हम। वीर भारत के बालक हम, है महान सैनिक हम। महान सैनिक को अति प्यारा, वरुण रंग का ध्वज है न्यारा। महान सैनिक को अति प्यारा, वरुण रंग का ध्वज है न्यारा। सैनिक शक्ति प्रबलता होकर, सैनिक शक्ति प्रबलता होकर, झंडा ऊंचा रहे हमारा। सेवक है सैनिक वर है, दृढ़ताशील दया के घर है। मातृभूमि सेवा हित करते, मातृभूमि सेवा हित करते, हरदम कर सम सम सम। वीर भारत के बालक हम, है महान सैनिक हम। सर्वांनी आपल्या किल्ल्यावर जावं. पुढं आम्हाला येत नाही का? आम्हाला येत नाही. बार बार दिल में आए, बार बार दिल ये जाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। रोहित साहेबांना आणि सुरेंद्र साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. लेकराकडे जाऊ द्या. बरोबर.
तहसीलीतला मोठा आता नायब झाला त्याचा दरारा असते सरकारी नोकरात त्याचा दरारा असते सरकारी नोकरात बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात लय बळालं माझ्या दुबळ पोरात लय बळालं माझ्या दुबळ पोरात बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या
सर्व शेवटी वृंदाच्या वतीनं खूप खूप आभार